स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। डॉक्टर, मी अविनाश पाटील बोलतोय। माझी बहीण अनिता घरी पाय घसरून पडली, पोटावर पडली आहे डॉक्टर। हो, खूप ब्लिडिंग होतंय। हा, तुम्ही लवकर या, आम्ही वाट बघतोय तुमची। हे सगळं तुझ्यामुळे होतंय। अनिताच्या मुलाला काही झालं ना तर मी तुला अजिबात क्षमा करणार नाही, लक्षात ठेव। एक अक्षर देखील बोल नकोस। तू तिच्या वाईटावरतीच आहेस। अगं, काय गरज होती तुला तिच्याशी भांडण करायची? तुला माहितीये ना तिची परिस्थिती किती नाजूक होती ते। आई, बरा झाला असेल ना स्वयंपाक? अगदी छान झाला असेल। बाबा बाबा, दुसरं चॅनल लावू द्या ना। काय सारखं न्यूज बघत असता? अरे म्हणजे काय, जगात काय घडते कळायला नको? तुम्ही तरुण पोरं म्हणजे हल्ली ना। बाबा, मुख्य चुकलो। गुजरात शहरासह अहमदाबाद, राजकोट, बडोदा आणि भरूच या अरे शहरांमध्ये मिली, स्थिती चल बाबा, आज अगदी तुझ्या आवडीचा स्वयंपाक केलाय। अरे बोंड केली आहे, डाळीचे वडे केलेत, कढी केली आहे। चल। कठीण आहेस तू। उद्या बहुतेक मला सुट्टीच घ्यायला लावणार आहेस। तरी काय रे? अरे बाबा, या महिन्यात सण आहेत, चांगले पदार्थ होणारच। मग असं कर, तू इथेच राहा, खायची चंगळ होईल। बघा, अरे बाबा, मी काय तुला जन्मभराला पुरणार आहे का? आजचा स्वयंपाक उर्मिलानेच केलाय बघ, मी सगळं शिकवलंय तिला। आई, अजून खूप काही शिकायचंय मला। 2 दिवसात काय होणार आहे? हे बघ, तुला डोहाळे लागले ना की बोलव मला। बघ, असे छान पदार्थ तुम्हाला दोघांना खायला घालते ना। मग तुला खूप वाट पाहावी लागेल, कारण एवढ्यात मूल होऊ द्यायचं नाही असं ठरवलंय। उर्मिलाला MA करायचंय, नोकरी करायची आहे तिला। कर कर, जरूर नोकरी कर। झेपत असेल तर जरूर कर। अगं, 4 भिंतीत बसून जग नाही बघता येत। आणि पैशासाठी नाही हं, या पोट्याला मला चांगला पगार भेटतो, पण बाईनं खूप शिकायला पाहिजे। खरंच बाई, बाईने खूप शिकावं। अगं, मिलिंदा लहान होता ना, तेव्हा अभ्यासाबद्दल मला सारखा विचारायचा। मला त्यातलं ओके ठो कळायचं नाही, खूप लाज वाटायची स्वतःची। पण म्हणूनच तू शिक। आई, मी उद्या अपडेट आहोत। दुपारी आपण सगळे मिळूनच जेवू। गुजरातमधील 200 नागरिकांचा बळी गेला असून हो सुनबाई, उद्या मंगळवार आहे ना, आपल्याला त्या देवीच्या दर्शनाला जायचं। ही प्रसिद्ध देवी आहे ना। संचारबंदी अद्यापही उठवण्यात आले नाही। संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी सकाळी का न्यूज बघत दौरा केल्यानंतर म्हणजे मी ऑफिसमध्ये गेल्यावर असल्याचं म्हटलंय।
दरम्यान आल्यावर तरी गुजरातमध्ये आम्हाला आमचे संचारबंदीच्या channels बघता काळात येतील ना? पोलिसांनी हा घे. Hey, Avi! Hey, hi babes. So, how are you? फाईन कसं वाटलं कोल्हापूर? कसं वाटलं आमचं घर आणि कसं वाटलं आमचा डड्डा? आवडलाय. That's nice man. Cool, हा? तू कुठे होतास दिवसभर? मी एक सर्कस बघायला गेलो. हा म्हणजे घरी सर्कस बघण्यापेक्षा बाहेर बघितलेली बरी, isn't it? You know what, अवी? मला हे बघणं वगैरे ना अजिबात आवडत नाही. सरळ प्रेम करा आणि लग्न करून टाका, यु नो. बघणं म्हणजे तुला विचारणार तुला चालता येतं, बोलता येतं, बघता येतं, खाता येतं, पिता येतं, जेवण करता येतं, एम्ब्रॉयडरी येतं, पोहे काय इट्स ऑल बुलशिट, यु नो. मोरओव्हर मला तुला एक सरप्राईज द्यायचं. आहा, सरप्राईज वगैरे काही नाही बरं का. मला आणि आशूला आधीच कळलं होतं. कोल्हापूर आणि जागीरदार म्हटल्यावर दुसरं आमच्या डोळ्यासमोर काही आलंच नाही. हा. आणि त्यातून तुमचं कार्ड बघितल्यावर सगळंच क्लिअर झालं. ऍश काय म्हणाली? तिला खूप आनंद झाला असेल ना? हा, काहीही आनंद वगैरे झाला नाही. उलट मला म्हणाली त्या वेड्याच्या घरी जाणार आहेस, 2 दिवस त्याला सहन करणार आहेस. शी ऑल द बेस्ट. तुला माहितीये अवी, तुला ना खोटं बोलता येत नाही. आय एम प्रिटी कॉन्फिडंट तिला आनंदच झाला असेल. अभिषेक तुला एक सांगू, तू आल्यापासून हे घर मला एकदम ओळखीचं वाटायला लागलं. हे तुमच्या घरी सारखं एकमेकांना आहो जाहो का करतात रे? जागीरदार ना, ते चालतच. तू मला अरे तू रे कर बिंदास, नो प्रॉब्लेम. पण तुझ्या आहोंना मात्र आहो जाहो करा. चुप रे. अवी, ऍक्च्युली मला सुद्धा तुला एक गोष्ट काय रे, दिवसभर होतास कुठे? घरी मंडळी आली तुला माहिती नाही? हो मग कशी वाटली माझी मैत्रीण? चला, मामानी डिनरसाठी आतमध्ये बोलवलंय. हो येस, मला भूक लागली आहे. तुमचं झालंच असेल पोहे वगैरे खाऊन, इजंट इट? मग आता चला घ्या. ओके फाईन, आय एम गोइंग इन. ओके सॉरी. सॉरी कशाला? इनफॅक्ट म्हणून तर मी आलो तुम्हाला बोलवायला. या ना प्लीज. तुम्ही बोलावलं? अभिषेक आज इतक्या उशिरा का आलात? आपल्याकडे गेस्ट असताना तरी जरा व्यवस्थित वागा. हो पण ऍक्च्युली नाही, डोंट गिव्ह मी एनी एक्सक्युजेस. आम्हाला सवय नाही एक्सक्युजेस ऐकायची. सॉरी. आम्हाला एक सांगा, अवंतिकाला तुम्ही प्रथमच भेटताय? हो, इथे पहिल्यांदाच. मग प्रथम भेटलेल्या व्यक्तींच्या आवडीनिवडीबद्दल तुम्हाला इतकी माहिती असते? जेवताना अगदी आठवणीने तुम्ही खीर दुसऱ्यांदा मागवून घेतली, तिला आवडते म्हणून. तुम्ही खोटं बोलताय हे आम्हाला समजत नाही असं वाटतंय तुम्हाला? मामा, मी काही खोटं बोललो नाही. मी फक्त इतकं म्हणालो की मी इथे तिला पहिल्यांदाच भेटलो, पण मी तिला आधीपासून ओळखतो हे तितकंच खरं आहे. काय? कुठे भेटलात तुम्ही? पुण्याला, ऑफिसच्या कामासंदर्भात. काळजी करू नका मामा, तुमच्या मनात काय चाललंय हे कळतंय आम्हाला. अभिषेक, कुठल्याही नात्यांच्या संदर्भात शब्द अगदी जपून वापरायचे असतात. आपलं नाव मोठं आहे, त्याला प्रतिष्ठा आहे. या आय नो. एकच सांगावं असं वाटतं, दादासाठी अवंतिका अतिशय योग्य मुलगी आहे, पण तिच्यासाठी दादा किती योग्य आहे? गुड नाईट. तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल. मिसकॅरेज झालंय. ट्रीटमेंटची गरज आहे.
मी पुढे होते, तुम्ही आज. तुझ्या बायकोनी खून केलाय माझ्या नातवाचा. ती तिला वेडी म्हणाली ना, म्हणून तिचा ताबा सुटला आणि हे सगळं असं झालं. आई, ही काय भांडायची आणि रडायची वेळ आहे का? आपल्याला अनिताला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचंय. हो. चल. आई बाबा आलेत म्हणून आज इथे छान दिसतेस. राहू दे ना, कानातले छान दिसतात खरंच. उर्मिला, आई बाबा आल्यापासून खूप छान वाटतेस. साडी खूप छान दिसते तुला. आणखीन एक केस बांधलीस की काकूबाई सारखी दिसतेस. मोकळे सोड, छान दिसतेस. मला हे केस खूप आवडतात, पण राग पण येतो कारण तुझा चेहरा दिसत नाही ना. हा, छान आहेत केस. मिलिंद प्लीज. मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. आवडले? हो, घर मस्त आहे, छानच आहे. माणसं अजून कळली नाही. हे अगदी अवंतिकासारखं बोलतात. म्हणजे येसू मावशी तुमच्याबद्दल सांगत होते, त्यामुळे तिने सांगितलं असणार, एकदम स्पष्ट वक्ती आहे, फटकळ आहे, मनात येईल ते बोलून टाकते, विचार सुद्धा करत नाही. हे लग्न जमवायचं होतं त्यामुळे एवढं सगळं बोलणं शक्य नाही. पण आणि जरी असल्या असं तुम्ही, तरी काही लोकांना ते शोभतं. एनिवे, नाव इन स्पाइट ऑफ दिस दॅट आय लाईक यू. पण काही ठरवायच्या आधी तुम्ही जरा विचार करा, कारण पुणे आणि कोल्हापूरमध्ये खूप फरक आहे. इथे करिअरला तेवढा वाव नाहीये. पण जेवढा आहे तेवढा तरी वाव द्याल ना? ऑब्विसली.
चांगल्या गोष्टींना या घरात काहीच बंधनं नाही आहेत. आय हॅव नो प्रॉब्लेम. आणि ममाई वर्क ओरिएंटेड असल्यामुळे आय डोंट थिंक शी वुड हॅव प्रॉब्लेम. थोड्या शिस्तप्रिय आहेत, म्हणजे मी आणि अभिषेक अजूनही भांडलो तरी आम्हाला ते ओरडतात. ह्या काही गोष्टी सांभाळल्या तर मला नाही वाटत काही प्रॉब्लेम असेल. मामांच्या अपेक्षा सांगितल्या, पण तुमच्या अपेक्षा? वेल, माझ्या काही वेगळ्या अपेक्षा नाही आहेत. तुम्हाला काही बोलायचं असेल तर बोला ना. माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मला मिळाली. एका प्रश्नाचं उत्तर राहिलंय. मी तुम्हाला आवडलो का? दादासाहेब नाश्त्यासाठी बोलवले, चला. वा पुढे. चला. डब्बा नकोय मला. माझा राग तुम्ही जेवणावर का काढता? पण नाही, मी रागावलेलो नाही. असं काय, सकाळपासून काही बोललाही नाहीत माझ्याशी. सॉरी म्हटलं ना मी. आता वाद नको प्लीज. काय झालं? काही नाही. अगं उशीर झाला ना, ऑफिसला निघतोय. पाकिट. थँक्स. घरी कधी याल? माहित नाही. ये तुम्ही. विचार रे बाबा. अरे मिलिंद, डबा. काय ग, काय बिनसलायचं? कुठे काय, डबा विसरले. विसरला नाही, नेला नाही, हो ना? याच्या सवयी माहिती आहेत मला. शाळेत असताना असा चिडला रागवला ना की डबा न्यायचाच नाही. तो रागवला ना की आपण रागवायचं. एक रागवला की दुसऱ्याने गप्प बसायचं असतं. प्रेमाने त्याचा राग घालवायचा आणि एकदा राग निवळला की मग आपलं म्हणणं मांडायचं. अगं खरं सांगते मी, त्याचा राग काय वळवाच्या पावसासारखा, आला आला गेला गेला. तू नका एवढं मनावर घेऊ. तू कुठे निघालीस? हॉस्पिटलमध्ये. नाही, तू नको जाऊस तिकडे, मी जातोय तिकडे. बस तुला बघून त्या दोघींचं डोकं फिरायचं. मला तिकडे तमाशा व्हायला नको. अभि, तुला पण असंच वाटतंय का रे? माझ्यामुळे अनिताचं मिसकॅरेज झालं. नाही ग, हे बघ मला तसं वाटत नाहीये, पण सानिका, त्यांना आपण बोलायला विषय दिलेला आहे. तुला आयुष्यभर हे ऐकावं लागणार. हे बाई, नको रडूस तू. तुमच्या दोघींच्या पायी मला वेळ लागायची वेळ आली आता. तू एक काम कर, तू ऑफिसमध्ये जा, हॉस्पिटलमध्ये मी जातो. हा? अरे पण त्या पुन्हा म्हणणार मी ऑफिसला गेले, हॉस्पिटलला फिरकायला वेळ सुद्धा मिळाला नाही म्हणून. नाही, मी सांगेन त्यांना तसं. हा? पण तू ऑफिसमध्येच जा आणि संजीवला भेटून सांग हे सगळं. हा? त्याला म्हणावं जमल्यास हॉस्पिटलमध्ये येऊन भेटून जा. चल, मी जातो. आई, आज तुझ्या कुशीत शिरून खूप रडावंसं वाटतंय ग. इथे कोल्हापूर युनिव्हर्सिटीमध्ये माझे एक मित्र आहेत, प्राध्यापक खरे. मी इथे आलोच आहे तर त्यांना भेटून येईल म्हणतो. हो जरूर.
आणि मिसेस दीक्षित तुम्हाला हवं असेल तर आपण देवीच्या दर्शनाला जाऊन येऊ. जाऊ ना, त्याशिवाय कोल्हापूरला आल्याचं सार्थक कसं होईल? सौरभ, तुमचा काय प्रोग्राम आहे आज? 12:30ला माझी मीटिंग आहे एक. ती मीटिंग आम्ही अटेंड करतो. तुम्ही अवंतिकाला कोल्हापूर दाखवून आणा. आज संध्याकाळी जायचं म्हणताय ते. संध्याकाळीच? हो. हॅलो, बोलतोय. कितीची ऑर्डर आहे? ठीक आहे, आपण करू. उद्या सकाळी मीटिंग करून मग फायनलाइज करू. आणि मॅडमना विचारायची काही गरज नाही. इट्स ओके. मामा, एलिगंटची गार्मेंटची ऑर्डर आहे 5 कोटीची. आपले जुने क्लायंट असल्यामुळे मी त्यांना नाही म्हटलं. अगदी बरोबर केलं तुम्ही. विकाजी, माफ करा. रुक्मिणीला मदत करायला सांगता ना. चालायचंच, काय प्रॉब्लेम नाही. आपण असं करूया, तुम्हाला मी आधी युनिव्हर्सिटीमध्ये सोडतो. नाही, मी तिथून मी जाईन पुढे ना. जाऊ. काय तुम्ही कशाला नाही, त्रास काही देताय? प्रॉब्लेम काही नाहीये. मला 12:30ला जायचंय, त्यामुळे चुकून सांडला असं त्याच्या हातून. मी धुवून देऊ का? नाही, ठीक आहे. तिकडं नाही मी. म्हणजे आडगळीची खोली आहे आत. Hey, hi अभि. मॉर्निंग. हाय. मॉर्निंग स्वीटी. बरं झालं भेटलीस. मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचं होतं. बोल. ऍक्च्युली नो, मी खूप विचार करत होतो की तुला सांगू की नको. पण इथे नको, आपण टेरेसवर बोलूया.